हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देव ट्युटोरियल्स. आज आपण बघणार आहोत जिओमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीचे थेरम्स. ओके, सो आपला फर्स्ट थेरम आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा आपण बघणार आहोत आणि ह्यासोबत मी तुम्हाला सांगत जाणार आहे की एक्झाममध्ये थेरम्स लिहिताना कुठल्या स्टेप्सने लिहायचे आहेत. ओके, सो मी इथे स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. स्टेटमेंट सगळे पाठ करायचे आहेत, तुम्हाला अक्षरशः पाठ करायचे आहेत, कारण समजून घ्यायचे आणि म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. ह्या स्टेटमेंट्स लिहिल्यानंतर दिलेले असतील किंवा तुम्हाला नाव दिलेलं असणार, त्याच्यावरनं तुम्हाला प्रूफ काढायचं आहे. सो स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे काय दिलेलं आहे त्यांनी, हा जो ट्रायंगल आहे ABC, हा ट्रायंगल आहे, यामध्ये जर लाईन L ही पॅरलल असेल आणि ती दोन साईड्स म्हणजे AB आणि ACला P आणि Q रिस्पेक्टिव्हली तुम्हाला इंटरसेक्ट करते आहे, तर तुमचं प्रपोर्शन तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, AP/PB इज इक्वल टू AQ/QC. ओके, सो गिवनमध्ये आपण काय लिहिणार आहोत, इन triangle ABC line L is parallel to side BC. okay, L is parallel to side BC such that, म्हणजे कशी झाली तर कशी इंटरसेक्ट करते, APB असे पॉईंट येतात. करेक्ट, सो A-P-B अँड A-Q-C, AQC. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. प्रूव्ह काय करायचं आपल्याला, की हे दोन साईड्स बाकी म्हणजे ह्या दोन साईड्सला ते प्रपोर्शनमध्ये डिवाइड करत आहे. सो आपला टू प्रूव्ह काय येणार आहे, AP/PB इज इक्वल टू AQ/QC. ओके, आता हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन, म्हणजे ही जी मेन डायग्राम आहे आपल्या ट्रायंगल आणि ही लाईन, यामध्ये कन्स्ट्रक्शन काय केलं आहे मी, सेगमेंट PC आणि BQ हा ड्रॉ केला आहे, डॉटेड लाईनने ड्रॉ केलेला आहे, तो कन्स्ट्रक्शनचा भाग असतो. सो कन्स्ट्रक्शनमध्ये काय येणार आपण, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट QB. ओके, सो आता आपण आपला प्रूफ स्टार्ट करूया. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, AP/PB इज इक्वल टू AQ/QC. सो AP/PB. आता आधी हे बघूया आपण, ही साईड बघायची आहे आपल्याला. सो मी तुम्हाला रेड मार्कमध्ये करून देते, ते ट्रायंगल्स बघायचे आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपले दोन ट्रायंगल रेडमध्ये हे केलेले कुठले ट्रायंगल्स आहे, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. करेक्ट, आता ह्या ट्रायंगल्समध्ये आपल्याला आपण फर्स्ट एरिया काढायला शिकलेलो, त्यामध्ये एरिया कसा काढतो आपण, हाईट इंटू बेस. करेक्ट, प्रपोर्शनमध्ये एरिया ऑफ टू ट्रायंगल्स काय असतो आपला, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ हाईट अँड देअर बेसिस. सो ह्यामध्ये आपण जर बेस हा घेतला दोघांचे इथे, तर हाईट काय येणार आहे, ह्या APQचा बेस जर आपण AP घेतला तर याची हाईट काय येईल, ह्याच्यावरून परपेंडिक्युलर असलेली साईड. करेक्ट, आता ट्रायंगल बघूया आपण PQB. ह्या ट्रायंगलमध्ये हा काय ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. ऑप्ट्यूज अँगलची हाईट आपण कुठे बघतो, बाहेरच्या साईडला. सो बेस जर आपण PB घेतला तर हाईट आपली काय येणार, हीच येणार. करेक्ट, सो दोन्ही ट्रायंगल्सची म्हणजे ट्रायंगल APQ आणि PQB ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे, सेम आहे. करेक्ट, सो आपण रेशो काय लिहू शकतो, रेशो टू देअर रिस्पेक्टिव्ह बेसिस. करेक्ट, सो आपण आता लिहून घेऊया, इन triangle APQ and triangle PQB, area of triangle APQ upon area of triangle PQB हा काय येणार आपला, हाईट इंटू बेसिस. हाईट तर काय दोन्ही सेम आहे, सो त्याचे रेशो काय येणार, एरियाज प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. सो बेस काय येणार, पहिल्याचा आहे AP अपॉन दुसऱ्याचं काय आहे, PB. रिझन काय लिहायचं इथे, heights are
इक्वल, करेक्ट. सो त्याचा एरिया काय आला, प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. बरोबर आलं आहे. सो ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. आता सेकंड बघूया. सेकंड तुम्हाला दाखवते, तुम्हाला ग्रीनमध्ये मेन्शन करते, ते ट्रायंगल्स बघायचे आहेत. सो ए हा एक ए पी क्यू आणि दुसरा बघायचा आहे पी क्यू सी. पी क्यू सी दिसतंय. सो हे दोन ट्रायंगलमध्ये सेम थिंग आहे की आपल्याला हे जर बेस घेतले तर त्याची हाईट काय येणार, हाईट इथे येणार, हाईट सेम येणार. सो ह्याचंसुद्धा आपले एरिया ऑफ ट्रायंगल्स काय येणार, प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. सो ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी. पी क्यू सी. आता आपण इथे एक लिहून घेऊया की देअर एरियाज प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. एरियाज proportionate टू बेसिस. का, कारण त्यांची हाईट सेम आहे. मग आपण कसं लिहिणार इथे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू, एरिया इज प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. बेस काय येणार, पहिल्याचा ए क्यू, सो ए क्यू अपॉन दुसऱ्याचा काय आहे क्यू सी. सो क्यू सी ह्याला नंबर देणार 2 आणि ह्याला रिझन काय देणार, हाईट्स आर इक्वल. करेक्ट. सो आपल्याला हे दोन इक्वेशन मिळालेले आहे. आता बघूया, हे दोन ट्रायंगल्स बघायचे आहेत, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी. ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर आपण पी क्यू हा एकच बेस घेतला तर त्यांचे हाईट्स येतील सेम. ओके. सो इन ट्रायंगल आपण लिहिणार कसं आहे ते बघा आता. इन ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी, सेगमेंट पी क्यू इज कॉमन. करेक्ट. सेगमेंट पी क्यू कॉमन आहे अँड सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट बी सी. सेगमेंट पी क्यू हा जर आपण बेस घेतला आणि हे जर पॅरलल आहे तर ह्याची हाईट सेम येणार. त्यामुळे आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, हाईट ह्याची हाईटही सेम आहे आणि बेसही सेम आहे, मग त्याचा एरिया इक्वल येणार. करेक्ट येणार, राईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. का येणार, बेस इज कॉमन अँड हाईट्स आर इक्वल. करेक्ट. सो हे दोन आले इक्वल तुमचे, ह्याला नंबर दिला आपण 3. आता आपण बघूया, आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. फर्स्ट इक्वेशनमध्ये आपल्याला काय मिळालं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी, म्हणजे याचा लेफ्ट हँड साईड मिळाला आहे फर्स्टमध्ये. सेकंडमध्ये काय मिळालेलं आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. याची राईट हँड साईड मिळाली आहे. सो हे दोन मिळालेत आपल्याला जे प्रूव्ह करायचे आहेत, पण मग त्याच्यासाठी आपल्याला हे दोन इक्वल पाहिजे. करेक्ट. सो हे दोन इक्वल पाहिजे आहे, तर त्याच्यात आपल्याला वरती काय दिलेलं आहे, ए पी क्यू इज ट्रायंगल सेम आहे, एरिया वरती पण ए पी क्यू आहे. आता आपल्याला खाली पी क्यू सी हे सेम पाहिजे. आता ह्या ठिकाणी आपण थर्डमध्ये जे प्रूव्ह केलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. सो आपण लिहू शकतो दोन्ही सेम आहे. फ्रॉम देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC.
ओके. सो आता हे दोन जर इक्वल आले ह्याचाच अर्थ आपला काय आला, फर्स्ट काय आहे, फर्स्ट इक्वेशनमध्ये ए पी, देअर फोर ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हेन्स प्रूव्ड. मिळालं आपल्याला आन्सर, जे प्रूव्ह करायचं होतं मिळालं आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा थेरम आपल्याला कधी प्रूव्ह करायला विचारत नाही, पण याचं स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी तुम्हाला स्टेटमेंट सांगते आणि थोडंसं समजून सांगते, प्रूव्ह करायची आपल्याला गरज नाही. सो स्टेटमेंट काय दिलेलं आहे त्यांनी, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. ओके. सो त्यांनी दिलेलं काय आहे, ट्रायंगल आहे आपला, मी रफ काढती आहे, तुम्ही समजून घ्या. सो हा ट्रायंगल आहे, सपोज हा ट्रायंगल आहे ए बी सी. त्यांनी दिलं आहे इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ए आणि बीला आपण डिवाइड करते असं सपोज घेऊया. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, म्हणजे काय, ए पी इज इक्वल टू पी बी हे त्यांनी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे त्यांनी दिलेलं आहे. ओके. असं जर असेल तर ह्याचा अर्थ काय आहे की लाईन एल ही पॅरलल आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी. ओके. हे प्रूव्ह करायचं आहे. सो कन्व्हर्स म्हणजे काय, उलटा. आता कन्व्हर्स ऑफ बी पी टी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपल्याला काय दिलं होतं की लाईन एल ही पॅरलल आहे बी सीच्या. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की ही जी लाईन आहे ह्या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड करते, राईट. सो ह्याच्याच उलटा जो आहे तो हा कन्व्हर्स थेरम आहे. सो आपल्याला गिवन जे आहे ते ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी दिलेला आहे. यावरून आपण म्हणू शकतो का एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि कन्स्ट्रक्शन केलेला असणार हा ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, म्हणजेच हे दोन ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, राईट. सो ए पी क्यू हे सेम येणार, त्याच्यामुळे हे दोन रेशो सेम येणार. सो हे जर रेशो सेम आले म्हणजे बेस हा एकच आहे पी क्यू, तर त्यांच्या ह्या हाईट ज्या आहेत त्या सेम झाल्या. इफ बी क्यू इज इक्वल टू पी सी म्हणजे त्यांच्या हाईट्स ज्या आहेत त्या सेम झाल्या ह्या दोन ट्रायंगल्सच्या. याचाच अर्थ काय झाला, आपली लाईन एल ही पॅरलल आहे बी सीपेक्षा, करेक्ट. सो हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं नाही आहे याचं. सो आपण आता नेक्स्ट आपला थर्ड थेरम बघूया. सो आता आपण बघूया थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो हा खूप इम्पॉर्टंट थेरम आहे ह्या चॅप्टरमधला. हे एक्झाम्पल सॉल्व करायलाही आहे, ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा येतो आणि प्रूव्ह करायला सुद्धा येतो. सो याचं स्टेटमेंट आपण लिहून घेतलेलं आहे. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील तर ह्यांच्या एरियाजचा जो रेशो आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्सचा स्क्वेअर जो असतो त्याचा रेशो येईल. ओके. म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग साईड्स कुठल्या येतील ह्याच्या, ए बी सी आणि पी क्यू आरमध्ये ए बी ची करस्पॉन्डिंग साईड आहे पी क्यू, बी सीची करस्पॉन्डिंग साईड आहे क्यू आर आणि ए सीची करस्पॉन्डिंग साईड आहे पी आर. ओके. सो आपल्याला दिलेलं काय की हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. सो आपल्याला गिवन काय आहे, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, करेक्ट. अजून काय दिलेलं आहे त्यांनी, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड पी एस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. हे आपल्याला गिवन आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा काय आहे, इज इक्वल टू द रेशो, जे रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स, म्हणजे स्क्वेअर्स येतील कसले, करस्पॉन्डिंग साईड्स. सो एक आपण घेऊया ए बीची करस्पॉन्डिंग साईड काय आहे, पी क्यू. सो ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. तर ही एकच करस्पॉन्डिंग साईड आहे का,
नाही, 3 येतील. सो तिन्ही आपण लिहायचे आहे. बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. ओके. सो आता आपण प्रूफ बघूया. प्रूफमध्ये आपण सगळ्यात आधी सुरुवातीला ह्या चॅप्टरचे आपण काय पाहिलं होतं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा काय असतो, इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. ओके. सो आपण असं लिहू लिहू त्यावरनं की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा काय आपण म्हटलं होतं की प्रॉडक्ट रेशो ऑफ प्रॉडक्ट. रेशो आहे कसला, प्रॉडक्ट ऑफ बी हाईट्स अँड बेसेस. सो बेस आपण काय घेतला याचा बी सी, हाईट काय येईल ए डी, आणि पी क्यू आरचा बेस घेणार आपण क्यू आर, हाईट काय येईल पी एस. ह्यालाच आपण असं लिहू शकतो बी सी अपॉन क्यू आर इंटू ए डी अपॉन पी एस. बेस आणि हाईट्स वेगवेगळ्या लिहून घेतल्या. ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. सो आपण इथे काय लिहिणार आहोत की आपण हे दोन ट्रायंगल बघूया, ए डी बी अँड ट्रायंगल पी एस क्यू. ओके. सो इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी एस क्यू. ओके. पी एस क्यू यामध्ये काय अँगल बी, तर अँगल बी आणि अँगल क्यू हे सेम आहे, हे गिवन आहे. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू हे काय आहे गिवन, राईट. सो आता हा बघूया अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल पी एस क्यू म्हणता येईल. येस म्हणता येईल. का, कारण ते दोन्ही 90 डिग्री आहे. सो अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. सो हे दोन्ही इक्वल झाले. ह्या दोन्ही इक्वलवरून हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील. कुठल्या टेस्टने होणार, अँगल टेस्ट. सो वी कॅन से देअरफॉर ट्रायंगल ए बी डी इज सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू. कशावरून, ए टेस्ट. करेक्ट. हे झालं. ह्यावरून आपण आता काय म्हणू शकतो, हे जर दोन्ही प्रूफ झाले आहे, सो आपल्या ह्या साईड्सचे रेशो सेम येतील, हे दोन ट्रायंगल सेम आहेत तर. सो वी कॅन से ए बी अपॉन पी क्यू, का बरं करस्पॉन्डिंग साईड आहे. सो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. करेक्ट. हे करस्पॉन्डिंग साईड्स झाले. सो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. का, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आलं हे. ह्याला आपण देऊ इक्वेशन नंबर 2. ओके. सेकंड झालं. पण आता आपल्याला माहिती आहे की ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन ट्रायंगल जे आहे ते सिमिलर आहे. का बरं, हे आपल्याला गिवन आहे. मग आपण ह्यावरून असं लिहू शकतो का, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, राईट. लिहू शकतो. सो बट काय आहे आपल्याकडे, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. सो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. हे काय झालं, इक्वेशन नंबर 3. करस्पॉन्डिंग साईड्स झाले हे पण, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो आता इथे बघू शकतात आपण सेकंड अँड थर्डमध्ये ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल, हे सेम आहेत. एल एच एस सेम आहेत, त्याच्यामुळे आर एच एस सेम येतील. सो वी कॅन से फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 आपण काय लिहू शकतो, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू, सेकंड लिहिते आधी, ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू, हे पण लिहू शकतो. सो बी सी अपॉन क्यू आर. आले हे इक्वल. सो हे इक्वल आल्यानंतर आपण आता फर्स्ट इक्वेशन आपलं काय होतं की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, करेक्ट, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे जे आहे हे आपण लिहून घेऊया इथे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय आहे आपलं, बी सी अपॉन क्यू आर इंटू ए डी अपॉन पी एस. करेक्ट. सो हे फर्स्ट इक्वेशन होतं आपलं. सो आता इथे आपण बघूया बी सी अपॉन क्यू आर आहे, ए डी अपॉन पी एस, हे दोन्ही इक्वल आहेत की नाही. मग आपण ह्याच्याच पुढे असं लिहूया, बी सी अपॉन क्यू आर
इंटू ह्या ए डी अपॉन पी एसच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, इथे इक्वल असल्यामुळे बी सी अपॉन क्यू आर. झाले हे स्क्वेअर, बी सी इंटू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर इंटू क्यू आर स्क्वेअर. झालं हे प्रूफ. याचप्रमाणे आपण बाकीच्या 2 साईड प्रूव्ह करू शकतो. सो आपण त्या डायरेक्ट लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे काय येणार, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. हे प्रूव्ह झालं. असंच काय येईल, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हे काय झालं, हेन्स प्रूव्ड. झालं प्रूव्ह आपलं. ओके. सो आपण बघितलेले आहेत थिअरम्स आपले. हे थिअरम्स विचारतात. हा थिअरम खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रूव्ह करायला विचारतात, ॲक्टिव्हिटीसाठी विचारतात. सो पूर्ण प्रिपेअर करायचं आहे. थँक्यू.